अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। राहुरी पोलीस पथकाने काल मध्यरात्रीच्या सुमारास 2 लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या 3 जणांच्या टोळक्याला सापळा रचून अटक केली आहे। यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। यावेळी आरोपींकडून 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगर येथून 3 इसम बनावट नोटा घेऊन मोटारसायकलवर राहुरीकडे येत आहेत, अशी गुप्त खबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना काल दिनांक 28 जून रोजी रात्री 11 वाजेदरम्यान मिळाली। तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरात सापळा लावला। काही वेळाने तेथे MH45 Y4833 क्रमांकाच्या मोटारसायकलवर 3 इसम आले। तेव्हा पोलीस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले। पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ 2 लाख रुपयांच्या 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या। ॲक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली। त्यानंतर पोलीस पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केले। हवालदार सूरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय 33 वर्ष राहणार अर्जुननगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडिबा चौगुले वय 42 वर्ष तात्या विश्वनाथ हजारे वय 40 वर्ष दोघे राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 724/2025 भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी 200 व 500च्या बनावट नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते, त्यांनी नोटा कुठून आणल्यात, यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढोकणे, नदीम शेख, सतीश कुराडे, अंकुश भोसले, चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकाने केले आहे। प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।